आज आपण बघत असाल तुमच्यासमोर शरद पवार फार मोठा असेल, बरोबर आहे, पण मोदी समोर कसा राहतो? तर त्याला माहिती आहे त्याचे संबंध दाऊद इब्राहिमशी आहेत. आजचं असणारं सरकार नुसतं भांडवलदाराचं सरकार नाही. आजचं सरकार हे भांडवलदाराचं सरकार नाही. भांडवलदार हा नफा कमवण्याच्या पाठीमागे असतो आणि नफा मिळवायचा असेल आणि जास्ती मिळवायचं असेल त्याला एकदा सांगितलं तुझं प्रोडक्शन डबल करून देतो, तू पगार माझा डबल कर. एका पायावरती तयार होतो कारण का त्याचा नफा डबल झालेला असतो. हे भारतीय जनता पक्षाचं सरकार नुसतं असताना भांडवलदाराचं सरकार नाही, नुसतं भांडवलदाराचं सरकार नाही आहे ते. तर त्याला गुलाम करणारी व्यवस्था पाहिजे. त्यांना गुलाम करणारी व्यवस्था पाहिजे जेणेकरून आज आपण बघत असाल तुमच्या समोर शरद पवार फार मोठा असेल, बरोबर आहे, पण मोदी समोर कसा राहतो? मोदी समोर कसा राहतो? म्याव. कारण त्याला माहिती आहे मी हात डोळे काढले, दोन शब्द बोललो तर जेलमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. त्याला माहिती आहे त्याचे संबंध दाऊद इब्राहिमशी आहेत आणि दाऊद इब्राहिम हा असणारा मुंबई ब्लास्ट मधला पहिला आरोपी आहे. तर तो आतमध्ये गेला, तर हाही आतमध्ये गेला. इथे तुम्हाला आता वाचवणारा कोणी नाहीये, तुम्ही स्वतःला वाचवणार आहात.